हरबा माने येवलेवाडीच्या सरपंच बाबासाहेब महाडिकांची शेत जमीन कसणारा हा वाकबगार शेतकरी गडी. हा मूळचा मराठवाड्यातील गंगापूरचा. अण्णासाहेबांनी आपल्या बहिणीच्या लग्नात त्याला बाबासाहेबांना आंदण दिला आणि हा येवलेवाडीकर झाला. हा दीपक हरबाचा कुलदीपक. हरबाला वाटतंय हाच त्याची म्हातारपणाची काठी. ही गौरी हरबाची एकुलती एक धाकटी मुलगी. अरे पोरा, अरे शेवरीच्या झाडाला पाणी काय घालतोय? त्या आंब्याच्या झाडाला पाणी घाल. शेवरीच्या झाडाला पाणी घातलं काय नाही घातलं काय काय फरक पडतो? शेवरीचं झाड भराभरा पोरीच्या जातीवानी वाढतं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी घराच्या छपराचा वासा होऊन जातं. आंब्याच्या झाडाचं तसं नाही बाबा. ते आंबाही देतं, सावली देतं ना भरपूर पैकाही देतं. माझ्या पोटच्या पोरावानी घाल, जास्त घाल, जास्त आंबा आणि जास्त पैका देईल. दिप्या चल लवकर. गौरे तू कशाला आलीस? जा घरी. मी नाही जाणार, मी बी तुमच्या संग येणार. तो महेश बरोबर अभ्यास करेल तिथनच जाईल शाळेला. बा दीपे दादा कसं शाळेत जातो तसं मी बी जाणार. मी बी खूप शिकणार, मला बी शाळेत घाल ना. अगं पोरीची जात तू गौरे, लोकाचं धन शिकून काय करणार तू? बाबासाहेब महाडी येवलेवाडीचे सरपंच, बऱ्यापैकी शिकलेले आणि व्यावसायिकही. गंगापूरच्या अण्णासाहेब देशमुखांचे हे मेहुणे. महेश बाबासाहेबांचा एकुलता एक मुलगा, प्राथमिक शाळेत शिकतोय, खूप हुशार आणि अभ्यास. शालिनी बाबासाहेबांची बायको, महेशची आई आणि अण्णासाहेबांची एकुलती एक धाकटी बहीण. चल चल चल. राम राम आबासाहेब. ये हरबा ये. राम राम. हरबा मला आधी सांग, काल तुला मी बांधावर बाबळीचं फासं टाकायला सांगितलं होतं, ती काम झालं का? कालच्याच टाकलं की. हा, हे अक्षर चांगलं झालं बघ. बरं हे बघ, लक्षात ठेव, शेताची समधी जिम्मेदारी तुझ्यावर आहे. अरे शालिनीमुळे आमचं घर आबाद आहे आणि तुझ्यामुळं आमचं शेत हिरवगार आहे. त्याच्यामुळं बाहेरची समधी कामं करायला आम्ही मोकळं. अरे बाबा, अण्णासाहेबाचे आमच्यावर लय उपकार आहेत. लग्नात बायको तर आम्हाला दिलीच, पण त्याच्या बरोबर सोन्यासारखा हरबा बी दिला आम्हाला त्याने. गौरी, असा का चेहरा केलायस? रडलीस वाटतं. काय रे, तू मारलंस ना तिला? बहीण आहे ना ती तुझी? मग मी शिरा केलाय, चल खायला. चल. बरं हरबा, शेतात काय कमी जास्त? बाबासाहेब उसाला पाणी दिलंय, पर एक फवारणी करायला हवी. असं? उद्या साखर कारखान्याचे लोक येणार आहेत ऊस बघायला. सकाळच्याला तुम्ही तिकडे असलेलं बरं. अरे येईन की, त्यात काय एवढं? शिरा काय झाक झालाय ना? हो. अहो नाही म्हणलं, हरबासाठी ना आमच्यासाठी बी शिरा पाठवा जरा बाहेर. काम पडल्यात तिकडं. थांब, काय होत नाही, काम पळून जात ना, शिरा खाऊन जा. मी पण शाळा शिकणार. गौरे माझी वाटी घेतलीस ना? थांब दाखवतो तुला. दे माझी वाटी. माझी वाटी घेतेस? माझी वाटी घेतेस? का ग घेतेस माझी वाटी? काय गे, काय झालं रडायला? ए दिप्या, हा कशा बाय मारतोस तिला? तिने कशाला माझी घेतली वाटी पेन्सिल? मला पण वाटी पेन्सिल पाहिजे दादासारखी. शाळेत जायचंय मला. काय करायचं काय शाळेत जाऊन पोरीच्या जातीनं? आधी भाकरी थापायला शिक. जन्माला आलीस, नाईला खपून बसली, सगळं मला मला करायला लागतंय. भाकरी थापण्यापासून धुणं भांड्यापर्यंत. ए हरबा, अरे काय बोलतो यास? तुझं तुला तरी कळतंय का? अरे ह्याच्यामध्ये ह्या पोरीचा काय दोष आहे रे? गौरी रडू नगस, मी तुला शाळेमध्ये धाडीन. पाटी दप्तर घेऊन दे नवीन. भाऊसाहेब तिडके अण्णासाहेबांच्या पैशावर बाबासाहेबांच्या साथीनं व्यवसायात उलाढाल करणारं एक खंगरी व्यक्तिमत्व. विकी, हे विकी. यस बाबा.
हा विक्रम उर्फ विकी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. भाऊसाहेबांचे सर्व गुण अवगुण अंगात मुरलेला एकुलता एक लाडका मुलगा. भाऊसाहेब, हा गंगापुरावरून अण्णासाहेबाचा फोन आला होता. बर. तुम्हाला पुण्याच्या बंगल्यावर घेऊन या म्हणत होते. अच्छा, भागीदारीमध्ये प्लॉट संदर्भात काही बिझनेस विषयी चर्चा करायचं म्हणत होते. जाऊयात की. चला. अरे हा विकी पण येतो का काय आपल्या बरोबर पुण्याला? मी एकदा गाडी काढली का सोडतच नाही मला. अरे गाडीचं भयंकर वेड आहे त्याला. काका पप्पा मला नवीन गाडी घेऊन देणार आहेत, मग मी त्याच गाडीमधून शाळेत जाणार. हो की नाही पप्पा? हो हो. काय ना बाबासाहेब, आमची मंडळी गेली तेव्हापासून याचा बाप पण मीच आई पण मीच. अहो वारस आहे आमचा, आता लाड तर पुरवला पाहिजेत ना. हो, नाहीतर आमच्या उतार वयात आमचा धंदा कोण सांभाळणार हो. आत्तापासूनच याला ट्रेंड केलं पाहिजे. काय खरंय खरंय. भाऊसाहेब, अण्णासाहेबाशी बिझनेसच्या संदर्भात डिस्कस करायचं म्हणल्यावर तुम्ही काय प्लॅन बनवलाय का? हायवे लगेचची जमीन आपण तिघं पार्टनरशिपमध्ये घेऊ. चालेल. डेव्हलप करू, बांधू हां आणि भाड्याने देऊ. भाऊ चांगला आला का विकून टाकू. होय होय, काय धंदा कसा बिगर टेन्शनने करायचा. खरंय. काय भाऊसाहेब, नाही प्लॅन पटला तर अण्णासाहेब फुल फायनान्स टाकतील, पण त्यासाठी प्लॅन पक्का असायला हवा. बाबासाहेब प्लान पक्काच आहे बघा तुम्ही. हो हो हो. नाही आता गावं वाढली म्हणून शेत जमिनी घरासाठी वापरायच्या, तर मग त्या ठिकाणी आपल्याला मुलांसाठी शाळा, क्रीडांगणं अशी चांगली व्यवस्था केली पाहिजे. अण्णासाहेब देशमुख राजकारणातलं एक भारदस्त व्यक्तिमत्व. आपले मेहुणे बाबासाहेब महाडिक यांच्या मदतीनं व्यवसाय वाढवू इच्छिणारे डेव्हलपर आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय. बरोबर आहे, कळला मुद्दा तुम्हाला. हे बघ विकी, आता आमची मीटिंग आहे. या. अजिबात गडबड करायची नाही. बाबासाहेब राम राम. या 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 बाबासाहेब. होय होय या भाऊसाहेब. अरे विकी पण आला का काय? होय. ओ पप्पा, मी वर जाऊन टीव्ही बघत बसतो. अरे काय करतोस तू आलो, विकी? आलो. जाऊ दे जाऊ दे. बसा बसा भाऊसाहेब. बाबासाहेब हा, होय. बोला. अण्णासाहेब फर्स्ट क्लास बिझनेस प्लॅन घेऊन आलोय. हा. बनू का? हा, येवलेवाडीत हायवे जवळ जमीन मिळते, बर. रेट पण कमी आहे. मी काय म्हणतो अण्णासाहेब, करूयात इन्व्हेस्ट. काय आहे? पैसा काय किती घालू, योजना चांगली आणि आपल्याबरोबर लोकांच्या फायद्याची पाहिजे. अण्णासाहेब, तुम्ही बरोबर असला का नाही कोणता बी प्लॅन यशस्वी होणारच 100%. होय. घ्या अण्णासाहेब. द्या. Cheers, cheers. Cheers. ब्लॅक बुक, ग्रीन सॉक्स, बेबी, ऑरेंज, डर्टी. अरे दिपे आले का? खूप शीक मोठा हो. माझी सगळी जिंदगानी गेली शेतात राबण्यात, रांजणात पाणी भरण्यात. पण त्या रांजणाला बीळ कुठं पडलं कधीच कळलं नाही. रांजण कायम गळवटच तो गळवटच राहिला. पर तू शिक मोठा हो. लेका, तुझ्या कष्टाचं खाईन म्हातारपणी बसून. हा. हे घे. ए तू कुठं निघाली? आधी भाकरी थापून ठेव माझ्यासाठी. कवाच थापलात, आता शाळेला जाते मी. उशीर होईल मला शाळेला. बा मी अरे. पण चाललो शाळेला. शाळेला अरे वा, या 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 सगळे बसा बसा. हळू. आबा, आज कुठली गोष्ट सांगणार? एखादी छान गोष्ट सांगा. आई, मी आत्याकडे जाते. लक्ष्मी खा पडशील. आत्या. लक्ष्मी अले माझी शोनते. आत्या मी आले. मामी, मामा कुठे आहे? अरे ते आम्हाला इथे सोडून बाबासाहेबांबरोबर गेले भाऊसाहेबांकडे. माझी गंमत आणली. गंमत का आणायचं होतं तुला? मी नाही सांगणार, ती माझी आणि माझ्या मामातली गोष्ट आहे. मग आम्हाला सांगा ना, आम्ही आणून देऊ तुम्हाला. हो. आई, आत्या मला उतरव, मी पाडेन. लक्ष्मी आई, आत्या मला उतरवा, मी पाडेन. अगं बाई, मामी उतरवा. मी उतरवतो. चला चला चला. अगं थांब जरा, सावकाश. लक्ष्मी थांब. अगं थांब. अगं थांब. हळूहळू. हा लक्ष्मी
दे दे हात इकडे. हळू हळू. हा. हा. बाई कशी गंमत झाली एका मुलीची. आई, तू मला सोडून देवा घरी का गेलीस ग? या घरात माझं कोणी लाड करत नाही. बा मला सारखं रागवतो. आई, देव असं का करतो ग? आईला बाळापासून दूर का नेतो? आई, तू लवकर ये. अगं, मला तुला बिलगायचंय. आई, आई. गौरे, ए गौरे, एकटी का? अगं एकटी काय करतेस तू घरात? पोरं जमलीत खेळायला, चल की तिकडं. काय झालं ग गौरे? बानी मारलं का तुला? आईची आठवण आली का तुला? हा. तारा बलम दैव बलंत देव लक्ष्मीपते श्रीधराणी शुभमंगल सावधान. चला आई बाबांना मोठ्याने नमस्कार करा. चला. उसाला पाणी कमी पडू देऊ नका. जी. वजन कमी भरलं तर कारखान्यावर. ए, काय चाललंय? हा, दुसरा खेळ सुचला नाही तुम्हाला खेळायला? अरे बा, काय चाललंय हे आम्हाला असलं काय खपणार नाही. बजावून ठेवतो. कसला तमाशा चाललाय हो? अहो एवढे रागवता कशाला? पोरं आहेत ती. तुम्ही का बसा हो? आम्हाला शहाणपण शिकू नका. पण बाबासाहेब पोरं खेळ. एक डाव सांगितलं ना हरबा, काय आमचं ध्यानात ठेवायचं. जी. चल एक कार्टी. ए दिप्या चल. आलो बा. नाहीशा. पाय खेळ. हो घरात. दीपू दादा, आणखीन थोडं घे. मला बात. बा, भाजी कशी झाली रे? लई छान. वा गौरे, तुझा हात चांगला बसलाय बरं का स्वयंपाकाला. तुझ्या आईच्या हाताची चव उतरली तुझ्या हातामध्ये. हॅलो मॉम, बोल. कशी आहेस तू? अगं तू कशी आहेस लक्ष्मी? आय एम फाईन मॉम, एन्जॉईंग. हे बघ, धांदरटपणा करू नकोस हा. मला बाई तुझी काळजी वाटते. मॉम, मी आता लहान नाहीये. अगं तुझ्या या आवडीचीच भीती वाटते मला. जरा काळजी घे, तब्येतीला जप. डोंट वरी मॉम, मी इथनं थेट येवलेवाडीला जाणार आहे, आत्याकडे. हे बघ, आत्याला जास्त त्रास देऊ नकोस काय. आणि लवकर घरी ये. रेडी टू गो. ठेवते ग मॉम. अगं अगं लक्ष्मी. कसे आहात? बरं आहे. देऊ आणखीन? नको नको बस. पुरे. काय मग खूप दिवसानंतर आलात? शंकर दादा कांदा दे जरा. हो हो, देतो देतो. कोणाकोणाला हवी चपाती? हो, बस बस. चपाती शेंगदाण्याची चटणी वाढ की. तुम्हाला? हो. शांता का चपाती? पोळी वाढा जरा. हा वाढते. हा आज मुगाची उसळ झाक झाली बरं का शांता अक्का? हो का? अजून देऊ का मग? हा, थोडी वाढा की. दे त्यांना दे. या पोटभर जेवा. गुड मॉर्निंग. सर तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? सर मधुकर मासिकातील प्रीती सांगून कविता खूपच छान आहे. थँक्यू. सर, तरुणाईच्या भावना तुम्ही खूप सुरेख प्रकारे मांडल्यात. आणि या कवितेतील पहिल्या प्रेमाची लज्जत तर काही औरच.
हा बोल गौरी. बोला कविवर्य महेश महाडिक. कविवर्य? काही नाही ग, कॉलेजच्या मासिकात माझी कविता छापून आली होती. विद्यार्थिनी त्याचंच कौतुक करत होत्या. हो का? मग तुझं काय चाललंय? मी शेतात आली आहे बा बरोबर. ट्रॅक्टर चालवते. अरे वा. विकी शेट जरा फास्ट. ए संख्या, तुझी गाडी ना एकदम सुपरफास्ट चालली आहे. जरा पेक भरला की सटासट संपवतो लेखाचा. चला आता टॉप टू बॉटम मारूया. ए सागऱ्या, माझी परीक्षा नाही घ्यायची हा. चल होऊन जाऊ दे. चला या डोळ्यांच्या रंग महाली भाव मेहरबान हो तुमच्यासाठी सजली शय्या जान करा कुर्बान. माघाची ही थंडी राया कुडकुडती माझी काया मिठी पेठा फुलवाया. माघाची ही थंडी राया कुडकुडती माझी काया मिठी पेठा फुलवाया. रंग इश्काचा उडवा राया माझी जवानी चालली वाया. 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 ही तनु टंच देखणी मी इश्काची हो राणी. गुलजार नार हिरकणी मी शुक्राची चांदणी. सळसळते अंगी आवीज सजवली मखमली शेज. घ्या मिठीत अशी जरा बदलून खुशी नका येळ घालवू वाया. रंग इश्काचा उडवा राया माझी जवानी चालली 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 वाया. मदमस्त गुलाबी रात वर इश्काची वरसात. करू नका जायची बात खेळ आलाय हो रंगात. मदनान केला हो कहर ज्वानीला बहर आला हो आज. ज्वानी ठेवली जपून अंग घ्यावं टिपून केवढ्याच लाविते पाया. रंग इश्काचा उडवा राया माझी जवानी चालली वाया. रंग इश्काचा उडवा राया माझी जवानी चालली वाया. रंग
सजवू मिळून दोघ जाऊ मिटून प्रीत लागल हो बहराया रंग इश्काचा उडवारा माझी जवानी चालली वाया 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 रंग उडवारा माझी जवानी. चलो ठीक आहे जब तक आप लोग पुण्यात राहायचंय नोकरीसाठी हिंडायचंय तर पैसे लागणारच. मला तर येड लागायची पाळी आली. कुठून देऊ पैसे? भाऊसाहेबांची मेहरबानी झाली, त्यांनी पैसे दिले म्हणून तू इंजिनियर झाला बाबा. नोकरी मिळाली की लावून देऊ तर नाही खापता. बाबासाहेबांची जागा आहे ना तिकडे हायवे जवळ, बांधून मोकळीच पडली आहे. वापरायला दिली तर तिकडे एखादं हॉटेल टाकू ना, मी चालवेन. म्हणजे भाऊसाहेबांचं कर्ज सुद्धा फेडता येईल आणि दादाला पुण्यात राहून नोकरीसाठी प्रयत्न पण करता येईल, नाही का? बघतो विचारून बाबासाहेबांना. झाले तयार तर देवाची किरपाच म्हणायची. नमस्ते भाऊसाहेब. अरे ये दीपक ये. काय म्हणतो बाबा, कसा आहेस? मी भाऊसाहेब ते पैशाचं म्हणजे मला अजून थोडे पैसे पाहिजे होते. काय दीपक? हां, अरे आधीचं कर्ज आणि पुन्हा पैसे? नाही, मी देतो पैसे, पण 4-5 महिन्यात मला परत केले पाहिजेत. हो भाऊसाहेब. नाही दिलेस तर तुमची 1 एकर गहाणवट शेती मी माझ्या नावावर करून टाकेन. हो हो भाऊसाहेब. नुकताच इंजिनियर झालोय भाऊसाहेब, नोकरीचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, मी सांगतो माझ्या मित्रांना तुला कामावर घ्यायला. हो हो भाऊसाहेब. पण पैसे मात्र वेळेत परत करायचे. हो भाऊसाहेब. थँक्यू व्हेरी मच. चलिए आता. महेश, खूप दिवसांनी भेटलास. हो हां, गुरुजी तुम्हाला भेटावंसं खूप वाटतं पण वेळच मिळत नाही. तुम्ही दोघं भेटलात ना की खूप बरं वाटतं. महेश, तू प्रोफेसर झालास, आनंद झाला. गौरी, तू हॉटेल सुरू करतीयस, कानावर आलंय माझ्या. म्हणून तर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो ना. तुम्हाला भेटल्यावर खरंच खूप बरं वाटतं. पण लक्षात ठेवा बाळांनो, जीवनात जर का ध्येय नसेल तर जीवन व्यर्थ आहे. आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. आणि प्रयत्न करूनही जर का अपयश आलं तर निराश व्हायचं नाही. येईल त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढायला हवा. कळलं? नमस्कार करतो. हां, यशस्वी भव. तू असं गप्प काय? विचार करतोय सगळं कसं बदललं नाही. काय बदललंय? सगळं तर तसंच आहे. हां, आता तुझ्या बाबतीत काय ते माहित नाही. मी आहे तसाच आहे. फरक फक्त एवढाच आहे की माझ्या चष्म्याचा जुना नंबर बदललाय आणि नवीन नंबर आलाय. इथे आलं की वाटतं निसर्गाने भरभरून द्यावं, दोन्ही हाताने कवेत घ्यावं आणि नितळ सुंदर डोळ्यात पाहत राहावं. कविवर्य, आता चला, उद्या हॉटेलचं उद्घाटन करायचंय मला. हो,
आणि मी सुचवलेलं नावच ठेव, आस्वाद. छोटू भाई बिल किती रे? 20 रुपये झाले. ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार, चेहरा बघून पाहणार, तोंड बघून पाहणार, हात बघून घरगुती जेवण मिळेल. पांडू दादा यांचं बिल किती? 30 रुपये. अच्छा, सुट्टे नाही आणले? पाठीमागे 17 घ्या. हा. अच्छा, मागच्या टेबलवर पण बघ रे. हा. ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार. नमस्कार ताई. ताई काळीच तुझं डोंगरावाणी आहे, मन समुद्रवाणी. माझ्या शंभू राजाच्या अर्धांगिनी माय पार्वती दिसते कशी नक्षत्रवाणी. ताई तुझ्याविषयी 4 शब्द सांगायचे आहेत, ऐकून घे. तुझ्या अंगामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, काही मेहनत करण्याची ताकद आहे. तू मला काय द्यायचं नाही, मी तुला काय मागणार नाही, पण तू स्वतःहून मला दिलं तर मी घेणार. ताई तुझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे, तुझा पायगुण चांगला आहे, लात मारली तर पाणी निघेल असं करतो तू. बरं जाऊ दे ताई, 4 वड बांधून दे, भूक लागली. 2 लसी तेवढ्या बांधून दे, म्हणजे झालं, पोटाला काहीतरी खातो. अरे कोण आहेस तू? कुठून आलास? एकदम वड्या आणि लस्सी मागतोस? ताई मी बेडावरनं आलोय, मत शिकलो सवारलो, पण कामधंदा कोण देत नाही हो. म्हणून मग ही अशी आपली लोकांची करमणूक करून पोट भरतो मी. काय काम हवंय? होय. हे बघ, तुला काम हवंय आणि आम्हाला कामवाला. राहतोस कामाला? काय म्हणाला? राहतोस का कामाला? मला नोकरी मिळाली, मला नोकरी मिळाली. ताई मग मी म्हणलं होतं ना, तुमचं काय डोंगरवाणी, मन समुद्रवाणी. मला नोकरी मिळाली, मला नोकरी मिळाली. लय उपकार झाला ताई, मला नोकरी मिळाली, मला नोकरी मिळाली. खूप दिवसांनी इतकी जेवले मी आज. आई साहेब येऊ का? अगं बैस, किती दिवसांनी येतेस तू? बैस जरा निवांत. हत्या, आजचं चिकन काय भन्नाट बनवलं होतंस. आय रिअली एन्जॉयड इट. अगं मी कुठलं बनवते, हिनी बनवलंय. रिअली? गौरी यू रिअली ग्रेट. हा, तू येणार म्हणून खास चिकन बनवायला आली ती. ओ वाव. ए महेश, आपण फिरायला जायचं का? मी ड्राईव्ह करते, तू फक्त साईडला बसून राहा. मला नाही इंटरेस्ट त्यात. बरोबर आहे. तू काय स्कॉलर, प्राध्यापक आणि कवी. अरे महेश, तुला माहितीये ऑफ रोडिंग, स्पीड रेसिंग आणि हिल क्लाइम्बिंग म्हणजे ते थ्रिल आहे ना, ते तुला कसं मी सांगू. छे, तुला काय कळणार. यू विल नेव्हर अंडरस्टँड. महेश जा तिच्या बरोबर. पण आई जा. खुश? ओके. येस. वाव. चल येते ग मी. बाय आत्या. चल लवकर चल. आई साहेब मी पण येते. यायचं अधूनमधून. टेबल खाली करा. कृपेने चाललंय. बसा तुम्ही, मी आलो. दीपू दादा, नोकरीचं काय झालं? चाललाय प्रयत्न. ए राण्या, काय बघतोय? विकी शेटची ऑर्डर घे पहिली. तुमने पुकारा और हम चले आए, आपली काय ऑर्डर आहे रे? ए बारके. येस. 3 मिसळ आण. ओके. माझ्यासाठी एक स्पेशल कडक चहा. ओके. काय रे, तुम्हाला आणखीन काय पाहिजे का? काय नाही विकी शेट, फक्त कोल्ड ड्रिंक घ्या. ए त्यासाठी एक कोल्ड ड्रिंक आण. आणि एक काम कर, माझ्यासाठी एक सिगरेटचं पाकिट आण. राणू, आता बाहेर जायचं नाही, इकडे कामं भरपूर आहेत. आयला या गौरीची दुर्गा कधीपासून झाली आहे? काय रे दीपे?
आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. जमणार नाही. जाऊ दे ना विकी शेट, मी आणतो ते. राणू. हा गौरीताई. त्यांना सांग इकडे सिगरेट प्यायला बंदी आहे. सॉरी विकी शेट. तुमचं चालू द्या. काय कुठे निघालस? पप्पा आज रात्री घरी नाही येणार मी. मित्राकडे पार्टी आहे, सो नाईट स्टे. ओके, गुड नाईट. गुड नाईट. विकी टेक केअर बाबा. ओके पप्पा, डोंट वरी. गुड नाईट. भाऊसाहेब, विकी शेट कुठे गेले? त्याची पार्टी आहे बाबा. बरं तू बस जरा, मला महत्वाचं बोलायचं आहे. विकीचं लक्षण काय ठीक दिसत नाही. लग्नाची बडी अडकलं पाहिजे त्याला. गौरीचं काय चाललं सध्या? तू एक काम कर, हरभरा निरोध धाड. एकदा बंगल्यावर येऊन जा म्हणा. सांगतो. पण भाऊसाहेब, माझ्या नोकरीसाठी तुमच्या मित्राला एकदा फोन करायला सांगा की प्लीज. हे बघ, तू त्या कर्जाचं आणि तुझ्या नोकरीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे मी आहे ना. हरभरा तेवढं बोलून घे. हो भाऊसाहेब. ओके. हो. बा. हा. भाऊसाहेबांनी बोलवलंय तुला. मला कशाला बोलवलं? आता ते मला काय माहिती. काय पैशाचा तगादा? नाही बा, तसे फार चांगले आहेत. मग कशाला बोलवलंय? बहुतेक बा विकीसाठी गौरीचा विचार असावा त्यांचा. आणि असं असेल ना, दे होकार. होकार दे काय? तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते. बा, त्याच्याशी मी काही झालं तरी लग्न करणार नाही. त्या हलकटाचा थोबाडही पाहायचा नाहीये मला. आणि त्यातून विचारलंच भाऊसाहेबांनी तर स्पष्ट नाही म्हणून सांग. चल राणू. गौरे, काय झालं? कसला विचार करतेस? एनी प्रॉब्लेम? भाऊसाहेबांचा निरोप आलाय बांना. विकीसाठी माझा विचार करतायत ते. महेश, मी विकीशी जीव गेला तरी लग्न करणार नाही. गौरी, मी पण लग्न करायचं ठरवलं. मुलगी ठरली? हो. सुंदर असेल. खूप सुंदर आहे. खूप शिकलेली असेल. श्रीमंत असेल. अगं, श्रीमंती तर विचारूच नकोस. कोण आहे ती नशीबवान मुलगी? तू. हो, तूच. पण मी श्रीमंत नाहीये. मनाने तर तू खूप श्रीमंत आहेस. मी स्वप्नात तर नाहीये ना? ना हे स्वप्न आहे, ना हा भ्रम आहे. वास्तव आहे गौरी, हे गोड वास्तव आहे.
माझा ग आला गुज कानात सांगून गेला साजण माझा ग आला गुज कानात सांगून गेला झुला ग माझ्या मनाचा साजण झुलवून गेला साजण माझा ग आला गुज कानात सांगून गेला अरे दादा काय एवढंसं जेवतोयस तुझ्या आवडीची भाजी केली मी घ्या घ्या हल्ली तुका म्हणे आता उरलो चवी पुरता याचंही असंच असतं तर बाबासाहेब मुख्य जे मनात धरून आलो तो ते असं की बरेच दिवस आमच्या मनात आहे बरं का शालिनी की महेशचं लग्न आमच्या लक्ष्मीशी व्हावं. अण्णासाहेब अहो लक्ष्मी आमच्या घरी सून म्हणून येणार त्याच्याशिवाय आमच्यासाठी दुसरी भाग्याची गोष्ट कोणची असणार का हो. पण दादा लक्ष्मीचं काय मत आहे. तिचं काय मत तिचे पप्पा म्हणतील त्याला तिचा होकारच असेल पण महेशचं काय. आमचा महेश आमच्या शब्दाबाहेर नाही. मग ठरलं तर लवकरच चांगल्या मुहूर्तावर उडवून देऊ बार. चालेल की महेश मग काय केलास तू विचार. आई
मी लक्ष्मीबरोबर लग्नाचा विचार कधीच केला नव्हता. तिच्याशी लग्न नाही करू शकत मी. अरे पण लक्ष्मीत काय कमी आहे? ती सुंदर आहे, शिकलेली आहे, सुशील आहे. महेश, अण्णासाहेबाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अरे त्यांचा शब्द डावलायचा कसा? नाही जमणार मला. मी लक्ष्मीशी लग्न करणार नाही. महेश, तू जर आमचं म्हणणं डावलंस तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आई? अगं पण पोरा, तू समजदार आहेस, तेव्हा परिणामांचा विचार कर आणि मग निर्णय घे. काय चाललंय? वडे सोडले आता आणि मावशींना पोळ्या करायला सांगितले. छोटूबाईला मार्केटला पाठव. आली ब्याच्या आईला. गौरीताई, ही पिढा रोजच यायला लागली बरं का. मग का? तुम्हाला खरं सांगू का, मला नाही आवडत. ह्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. राणू? हा, मी आलोच. अरे आलो एकाच मिनिटात. हॅलो. हॅलो, मी इन्स्पेक्टर ठेकणे बोलतोय. बोला साहेब. तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे. माझ्या विरुद्ध? कमल काळेशी बोल. ही तिकडे कुठे गेली? काय किशेट, तुम्ही नुसतं मला म्हणतासा लगीन करतो, पण लगीन काय करनासा. मी तुमच्यावर एवढं जीवापाड प्रेम करते आणि तुम्ही मात्र त्या आस्वाद हॉटेलावर जाता आणि गौरीकडे कायम बघत बसतायसा. मला सांगा, तुम्ही माझ्या बरोबर लगीन करणार हाय का नाही? अगं बाई, करतो लग्न, पण ऐक. हा का आपल्या इन्स्पेक्टर साहेबांनी तुमच्या बंगल्यावर पाठवून देऊ तुमची वरात काढायला बँड बाजा घेऊन ढांचडाक. अगं बाई, पप्पांची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा ते आस्वाद हॉटेलचं तोंड पाहणार नाही. तू एक काम कर, साहेबांना फोन दे. साहेब नमस्कार. साहेब बोल. साहेब, हे बघा आमच्या दोघांचे मिटले आता. नक्की? हां, हो. प्लीज कंप्लेंट मागे घ्या प्लीज साहेब. थँक्यू साहेब. साहेब लगेच निघाला, जेवून गेला असता तर बरं झाला. हे बघ, मला घाई उगाच डोकं खाऊ नकोस. चल, नाश्ता तरी करून जावा. नको सांगितलं ना एकदा. मग तुमचा स्पेशल चहा. स्पेशल चहा पण नकोय मला. चल, मग पाणी तरी पिऊन जावा. इतका मारी ना की शेवटचं पाणी सुद्धा मागणार नाही. चालतो. हे तरी खावा. साहेब थांबा. साहेब थांबा की. साहेब अरे चहा पिऊन जा. राणू, कसं काय केलं का नाही काय आमचा बंदोबस्त. चायला पाणी प्यायला पण थांबलं नाही. आता गौरीताई तुम्हाला सांगतो, झोपत सुद्धा आस्वादचं नाव घेणार नाही. बहनिया बनेगी दुल्हनिया.
काय राण्या गौरी नशीब काढले बघ त्या शालूताईनं. बा तुम्ही काय एवढे खुशी आणि काय झालं काय आई साहेबांकडे? अगं आई साहेबांनी बघ तुला नवी साडी घेतली. अरे वा. हे बघ मला किती चांगले कपडे घेतलेत बघ त्यांनी. पण का नसळ नसूद एवढे चांगले कपडे कशासाठी? अगं आपल्या महेश रावांचं लगीन ठरलंय अण्णासाहेबांच्या लक्ष्मी. सोपत की नाही? आणि बस्ता बांधायला एवढी लोक होती तुला काय सांगू. ते अख्खं सोनाराचं दुकान उचलून आणल्यागत केलं बघ त्यांनी. अगं एवढा पैसा खर्च करणार आहे ते लक्ष्मीच्या लग्नासाठी. महेश तू आधी देवीचं दर्शन घे आणि मग घराकडे ये. काय ठीक आहे. अरे वा. मोर्चा तयारीसाठी तू गौरीला घेऊन आधी घराकडे हो बघू. वायजी विश यू अ हॅपी मॅरिड लाईफ. थँक्स. थँक्यू. राम राम भाऊसाहेब. नमस्कार नमस्कार हरबाजी. अहो इकडे तिकडे काय बघताय? तुम्हालाच म्हणतो की हो. बसा बसा बसा. नाही मी इथंच बरं आहे. मग हरबाजी काय ठरवलं तुम्ही? कधी करायचं लग्न? लई समजावलं गौरीला पर ती लगीनच करायचं नाही म्हणते. मला तर काय समजना झालंय बघा. अरे बाप आहेस तू त्या पोरीचा. प्रेशर टाक तिच्यावरती. हे बघ हरबा तू फक्त नारळ आणि पोरगी द्यायची. लग्नाचा सगळा खर्च मी करणार. हरबा तुझं सगळं कर्जही माफ करून टाकतो. खरंच भाऊसाहेब गरीबाची दैना जाईल. पंढरीचा पांडुरंग हळदीनं अगदी पिवळा होईल बघा. विक्रम साहेबांबरोबर तिचं लगीन झालं. तिच्या जिंदगीचं कल्याण होईल. पण ती आता लगीनच करायचं नाही म्हणते. त्याला मी तरी काय करू तुम्ही सांगा. मग तुमचं हॉटेल बंद करावं लागेल मला. हॉटेल बंद? काय ना ती जागा घेतली मी अण्णासाहेबांकडनं. नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणतोय. विक्रमसाठी मला एक करायलाच पाहिजे. गौरी दैव देतं आणि कर्म नेतं अशातली गत आहे गौरीची. ही पोरगी अशी का वागायला लागली? कोडं काय उलगडणं झालंय बघा. कोडं फार महागात पडेल हरबा. दीपकच्या शिक्षणासाठी दिलेले पैसे आणि व्याज एक रकमी परत कर 8 दिवसाच्या आत. नाहीतर विक्रम आणि गौरीचं लग्न कर बस. काय प्रीतीच्या मार्गी प्रवासी वेगळे होती असे रंगताना डाव अर्धे मोडती सांगा कसे. प्रीतीच्या मार्गी प्रवासी वेगळे होती
खरे प्रेमी जीवांची सोसते सारे कसे रंगताना डाव अर्धे मोडती सांगा कसे नियतीच्या मनात महेशशी तुझं लग्न व्हावं असं दिसत नाही. त्या वर्षाला तुझ्या जीवनाला काही वेगळी कलाटणी द्यायची असेल तर त्याचा तू होकारात्मक विचार का करत नाहीस? सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझं. देवानी खूप विचित्र खेळ खेळलाय माझ्या बरोबर. खूप अस्वस्थ झाली आहे मी. गौरी, नवीन उभारी धर, वास्तवाचा स्वीकार कर, नवीन ध्येय धर, मनात आलेलं सगळं मळप दूर करून टाक आणि वाट चालायला लाग. तुला मार्ग दिसेल. तू आपल्या मॅरेज बद्दलच बोलतोयस ना दीपू? हो. पण मॅरेज नंतर आपण राहायचं कुठे? काही दिवस तुझ्याच घरी राहू. ते शक्यच नाहीये. अरे मम्मी पप्पा याला मुळीच तयार होणार नाहीयेत. अरे मॅरेज सुद्धा रजिस्टर करा म्हणतात ते. त्याला तयारी आहे ग माझी. भाव वैतागेल पण पटवेन मी त्याला. फ्लॅटचं कसं जमवायचं अरे पण अवघड आहे. मी काय म्हणते, एक काम कर ना, शेती आहे ना तुमची, अरे मग टाक ना विकून. म्हणजे तुझं शिक्षणाचं घेतलेलं कर्जही फिटेल आणि फ्लॅटही होईल. अवघड आहे. पा तयार होणार नाही. मग आपल्या लग्नाची अवघडच आहे. करतोय ना मी ट्राय सोनू. लेट मी ट्राय. पण तू नाराज नको होऊ ना प्लीज. दॅट्स लाईक अ गुड बॉय. थँक्यू डार्लिंग. विकी वाट सोड. मला तुझा होकार हवाय. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मला लग्नच करायचं नाही. मग काय आयुष्यभर अशीच लग्न न करता राहणार आहेस? अगं त्या महेशचं लग्न सुद्धा झालं. तो आता एका पोराचा बाप आहे. अजूनही तुला त्याला विसरता येत नाहीये. विकी बाजूला हो. अच्छा बरोबर. आता तुला आयुष्य त्या शंकर्याबरोबर एन्जॉय करायचं बरोबर ना? नीचेस तू विकी. गौरी, तू जर का माझी झाली नाहीस ना तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. तुला उचलून घेणं फार अवघड नाही आहे माझ्यासाठी, पण मी तसं करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला जे हवं असतं ना ते मी मिळवतोच, बाय हुक और बाय क्रुक.
हॉटेलला गेल्यानंतर तेल आणून टाक. बाकी सगळं घेतलंस ना? हो. काही राहिलं नाही ना? नाही, नाहीतर तुम्हीच एकदा बघून घ्या, नाहीतर परत घोटाळा नको. गौरे, हा, काय ठरवलेस तू? कशाबद्दल? विकीशी लगीन करण्याबद्दल. बा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. लई शानी झालीस काय ग तू गौरे? भाऊसाहेबांनी स्वतःहून विकीसाठी तुला मागणी घातली आणि तू नाही म्हणतीस? लई माज आला काय ग तुला? यात माज कसला? तो विकी काय लायकीचा आहे माहितीये ना तुला? अगं गौरी, तरुण आहे तो, जवान आहे, खातो पितो एवढंच ना. आणि लगीन झाल्यावर येईल तो मार्गावर. थोडा विचार कर गौरी, तुझं लग्न एकदा विकीशी झालं ना, आपले सर्व प्रश्न सुटतील, अगदी पैशाचे सुद्धा. त्यांचं कर्जच फेडायचं आहे ना? फेडीन ते. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट करीन. कष्ट करशील? कसे करशील? कुठं करशील? अगं तू लग्नाला तयार नाही झाली तर आपला हॉटेल पण बंद करणार आहे ते भाऊसाहेब. पण त्यासाठी मला गिटकलेला निघालायस तू? बाकी सगळं तुझं ऐकेन, पण विकीशी लग्न नाही करणार. मला लग्नच नाही करायचं. काय म्हणजे तुला या घरात बिन लग्नाची ठेवून घेऊ? लोक शान घालतील तोंडात माझ्या. हे बघ गौरे, तुला आधीच सांगून ठेवतोय, हे लगीन तू केलं नाहीस तर माझ्या घरात राहायचं नाही. मी तुला मेलोन, तू मला मेली असं समज. अरे घे तुझी कापडून हो चालती, तोंड काळ कर कुठाई. असं काय करतोस बा? मला घरातून घालवून द्यायला निघालास तू? अरे मला काय म्हणायचंय समजून तरी घे. काय समजून घेऊ? काय समजून घेऊ? एवढं मोठं कर्ज झालं तुला समजत नाही? तुझं लगीन झाल्यामुळे आपले समजे प्रश्न सुटतील हे तुला समजत नाही? प्रश्न मी सोडवीन ना, मी मिळवीन. एक सबूत बोलू नको. चल ते घरात. कुठं जाऊ मी? काय करू? बाहेर कोण आहे माझा? दादा, तू तरी बोल ना. त्याला काय सांगते तू? मी एवढं सांगतो तुला कळत नाही? चालते वाईट ना. ए राण्या, तिचा पदर धरून तिच्या माग माग तू पण चालता हो. चल निघायच ना, निघ. कोणी यायचं नाही इकडं, कोणाची गरज नाही मला. अरे मी मेलो तरी माझ्या मैताला बी येऊ नका, कळलं का? कोणाची गरज नाही मला. पोरगी बिरगी सब झूट असताय. माझा पोरगा आहे, मला तोच आधार आहे माझ्या म्हातारपणाचा. होय बा. जा. महेश, तू रोज कॉलेजमधनं आलेस की लिहित तरी असतोस किंवा वाचत तरी असतोस? विकासकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना. अरे तो आपल्या दोघांची जबाबदारी आहे. कळतंय ते मला. वाचायचा मूड असेल तेव्हाच तू नेमकी. जाऊ दे. जसं तुला तुझं लाईफ आहे तसं मलाही आहे. बाळामुळे मला काही करता येत नाही आहे. माझ्या मैत्रिणींचे सतत फोन येत असतात. त्या म्हणतात काय तुलाच झालं बाळ जगा वेगळं. अगं सासूबाईंना बोलव, त्या सांभाळतील. आपण ट्रिप प्लॅन करूया. पण छे, कुठे काय, तू कुठे घेतोयस जबाबदारी? कॉलेजमध्ये लेक्चर देणं, वाचणं, लिहिणं हे माझं प्रोफेशन आहे. ट्रेकला जाणं ही माझी हॉबी आहे. मलाही माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगायचं आहे. मग जग. तुला हवं असेल तसं जग. मी कुठे अडवलंय? बाळाची जबाबदारी कोण घेणार? महेश प्लीज, आत्यांना बोलून घ्यायचं का? त्या विकासला सांभाळतील. मी ऑलरेडी मैत्रिणींना कमिट केलंय की मी ट्रेकला येते म्हणून. बस, वाद नको. बघूया काय करता येईल ते.
आई डाळ करपली बघ. अरे कांदे कसले तिखट आणले शंकर. गौरी कधी आली? गौरी शंकर. अगं अशी अचानक? हो, मी गाव सोडून आली आहे कायमचं. म्हणजे विकीशी लग्न नाही करत म्हटल्यावर बानी घराबाहेर काढलं मला. अरे लायकी आहे का त्या विकीची तुझ्याशी लग्न करायची? गौरी, तू केलं ते योग्यच केलंयस. आणि हो, महेशलाही ठाऊक आहे? माहित नाही, पण त्याचा संसार सुखाचा चालू आहे तर तसंच राहू देत. शंकर, मला सुद्धा शिरायचं या केटरिंगच्या व्यवसायात, पण त्यासाठी या मोठ्या स्वयंपाकाचं तंत्र शिकून घ्यायला लागेल ना. गौरी माझे मित्र आहेत, श्यामलाल महाराज, उत्तम कुक आहेत, तेच तुला शिकवतील. शंकर, मला आणि राणूला काही दिवस इकडे राहावं लागेल. म्हणजे आम्ही काम करू, पैसे कमवू आणि वेगळ्या घरात जाऊ राहायला. तुला चालेल ना? अगं असं काय परक्यासारखं बोलतीस गौरी? हा, हे बघ, काही परक्यासारखं वाटून घेऊ नकोस. हा, तू राहा, इथेच राहा. अगं तू राहिलीस तर मला पण मदत होईल. होय ना रे शंकर? हो. विकी शेठ, माझं फ्लाईटचं जमलं नाही तर सोनाली काय माझ्याशी लग्न करत नाही. त्या गौरीने जर माझ्याशी लग्न केलं असतं ना तर तुझे सगळे प्रॉब्लेम्सच सुटले असते. तुझ्या बापानं त्या गौरीला घरात हाकलून दिलं, पण ती त्या शंकर्याबरोबर राहते. दिप्या, त्या शंकर्याला पाहिलं ना की माझा टेम्परच आउट होतो. एनिवे, तू एक काम कर, तू तुझं शेत विकून टाक. म्हणजे तुझं कर्ज पण फिटेल आणि तुझा फ्लॅट पण होईल. मी पप्पांना सांगतो, ते घेतील विकत तुझं शेत. काय? ठीक आहे. आबा, आत येऊ का? काय काम आहे? हा, त्या गौरीचा पदर धरून गेलायस ना तिच्या माग. आता कशाला आलायस परत? गौरीताईने तुमच्यासाठी पैसे पाठवले. भाऊसाहेबांच्या कर्जाचं व्याज फेडा म्हणाले. अहो आबा, तुमचेच आहेत हे पैसे. हॉटेलमधनं सांभाळलेली शिल्लक आहे ही. नको मला तिचं पैसे, तूच ठेव म्हणाव. माझ्या दीप्याच्या पगारातून फेडू आम्ही आमचं भाऊसाहेबाचं कर्ज. मोठी आली कर्ज फेडाया. निघित ना राण्या, निघित ना. येतो मी. बा, रानू का आला होता? गौरीनं पैसे पाठवलं होतं. भाऊसाहेबांचं कर्जाचं व्याज फेडा असा निरोप धाडला होता. मग कुठे ते पैसे? दिले पाठवून परत. तुझ्या नोकरीच्या पगारातून फेडू आपण ते कर्ज. बा, मला पुण्यात फ्लॅट पण घ्यायचा आहे, पगारावर कर्ज घेऊन. पैसे नाही जवळ मग घर कशाला घेतोस? हा, आधी भाऊसाहेबांचं कर्ज फेड, मग बघू तुझ्या घराचं. मी लग्न करतोय सोनालीशी बा. मला न सांगता लग्न ठरवलंस? हो, पण सोनालीचे आईवडील लग्न लावून द्यायला तयार नाही जोपर्यंत फ्लॅट होत नाही. काय बा, आता तू सुद्धा फार थकलास. फ्लॅट झाल्यावर तू सुद्धा राहशीलच की माझ्याबरोबर पुण्यात. मी आणि सोनाली दोघं तुझी सेवा करूच. नाहीतरी तूच म्हणतो ना की दीपकच आहे माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून. पर फ्लॅटला पैसे कुठून आणणार? बा, आता तू रागावशील. आपण आपलं शेत विकून टाकू. अण्णाचं कर्जही देणं होईल आणि उरलेल्या पैशामध्ये मला फ्लॅटही घेता येईल. पैसे कमी पडतील म्हणा तसे, पण मी घेईन कर्ज.
मला तर काय बी कळना झालंय. तूच ठरव काय करायचं ते. बाबा मी कॉलेजला जाऊन येतो, मग आपण जाऊ डॉक्टरांकडे चेकअपसाठी. ठीक आहे बेटा. आई, बाबांना लगेच खायला दे, म्हणजे त्यांना आत्ता औषधाचा डोस देता येईल. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही हा. पोटभर जेवलास? आज संध्याकाळी आले ना की तुला फिरायला घेऊन जाईल. आत्या बाबा मी निघते. विकासला जेवायला घातलंय आणि बाकी आटपलंय त्याचं. महेश, जाता जाता प्लीज मला स्मिताच्या घरी सोडशील? मला फार उशीर होतोय. ठीक है. जानती नहीं कि तुम्हारे साथ साथ तुम्हारा बच्चा ही भूखा रह जाएगा. लीजिए बाबा. गरम खाना. ओ बाबा. बोल सुन भाई. खाना खा लो, बैठो वहां पर. सारखा आपलं दिवसभर टीव्हीत डोकं खुपसून असतो हा म्हातारा. हे दळण असं असतं, याला दळण म्हणतात होय? अगं पर सुनबाई, तू जसं सांगितलं तसंच दळून आणलं मी ठोसर. त्या गिरणीवाल्याला तेच सांगितलं मी. वा, मला ना तुम्हाला काय सांगावं काय नाही सांगावं हे कळतच नाही. काय झालं? आणि हे काय इथे टीव्ही काय पाहत बसलायत? जा धुणं वाळत घाला जरा. काय धुणं? का पहिले गौरीचं घालत नव्हता? गौरी जशी कळती झाली तशी तिनं कधी धुणं वाळत घालू दिलं नाही अगं मला. काम करत जा जरा, हातपाय ठणठणीत राहतील तुमचे. दिप्या, मी घालतो धुणं वाळत, उगाच वाद नको. 1 2 3 4 5. गौरी, मी किती वेळ तुझा फोन ट्राय करतोय, फोनच लागत नाहीये. मोठा प्रॉब्लेम झालाय. लक्ष्मीचा अपघात झालाय गौरी. काय? कसा झाला? महेशचा फोन आला होता. ट्रेकिंग करताना दरीत कोसळली ती. गौरी चल, आपल्याला महेशकडे जायला हवं. हो. राणू, तू यांच्या पावतीचं बघ आणि तू पण लगेच इकडे. हो चल लवकर. चल लवकर. गौरी शंकर. हजारदा सांगितलंय तुम्हाला, हे मिशेरी लावणं मला किळसवाणं वाटतं. अगं इतक्या दिवसाची सवय आहे सुनबाई, जुनी सवय. अशी कशी जाईल? जा चहा टाक मला, लई तलाब आली. टाकणार नाही. एक तर स्वतः करा, नाही तर तुमच्या लाडक्या मुलाला सांगा करायला. अरे हिच्या परीस गौरी परवडली. ती अशी कधी वाईट वागली नाही माझ्याशी. नका सांगू मला कौतुक तिचं. लग्न न करता त्या शंकर बरोबर फिरतीये राहतीये, हे तुमचे संस्कार. आणि तिच्याशी तुलना करताय माझी? शी, थोबाड फोडीन. एक सबूत बोललीस तर. दीपक, आता हे अतीत झाले. आता एक तर हे या घरात राहतील, नाहीतर मी.
हा तू आधी घराच्या बाहेर हो बरं. अरे तू हे बोलतोस? ती प्यार 2 वर्षाचा होत असताना तुझी आई केली, या हाताचा पाळणा करून तुला जोजवला, तुझं कौतुक केलं आणि आता मला घराबाहेर घालवतोयस हिचं ऐकून. अरे तुझ्यासाठी काय केलं नाही. जिंदगीभर राबलो त्या शेतात, आणि जिंदगीभर ज्या शेतात राबलो ते शेत इकून तुझं शिक्षण केलं, हे घर घेतलं, आणि त्या घरातून मला बाहेर काढायला निघालायस हीच ऐकून. बा तू आधी घराच्या बाहेर हो बरं. अरे पर दिप्या, आता मी कुठं जाऊ, काय करू? काय पण कर, पण घरात राहायचं नाही. चल. वाट दैवाची अशी ना कुणा कळली कधी, काय पुढती ते न कळते वळण येण्याच्या आधी. वाट दैवाची अशी ना कुणा काय पुढते ते न कळते वळण येण्याच्या आधी. दैव हसते हे कधी तर ते अवेळी कारुसे, रंगताना डाव अर्धे मोडती सांगा कसे. काय अवस्था करून घेतलीयस? सगळं संपलं कौर. त्या दिप्यानं मला घराबाहेर काढलं, घराबाहेर काढला मला. जगायची इच्छाच नाही राहिली. बा असं का बोलतोयस? मी आहे ना, तू तू चल माझ्या बरोबर, चल. कुठल्या तोंडाने येऊ, कुठल्या तोंडाने येऊ? अगं मॅच हाताला धरून घराबाहेर काढली तुला. विसरते सगळं, पायच ना माझा. चल, लेक आहे मी तुझी, माझी शपथ दे तुला. चल चल. बस बस ना. आणखी काही टेस्ट कराव्या लागतील बाबासाहेबांच्या. आय सस्पेक्ट की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम असावा. डॉक्टर, काही क्रिटिकल कंडिशन नाही आहे ना? लगेच काही सांगता येणार नाही. टेस्टचे रिपोर्ट येऊ देत, मग कळेल.
पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. ही इज अंडर ऑब्झर्वेशन. काय झालं दीपू? काय होणार आहे? 3 महिने झाले माझा जॉब गेलाय. नोकरीचा प्रयत्न चालू आहे ग. नाही होत आहे. मार्केटची पोझिशन फार टाईट आहे. मला कळतंय रे सगळं, पण बँकेची माणसं आली होती घरी. रिकव्हरीचा तगादा करता येते. अल्टिमेटम दिला आपल्याला. जर उद्यापर्यंत बँकेचे हफ्ते भरले नाहीत तर फ्लॅट सील करतो म्हणून गेलेत. माझं तर डोकंच चालेल असं झालंय. हे सर्व ना तुझ्याचमुळे घडलंय. बाला मी घरातनं हाकललं नसतं त्याचीच हाय लागली मला. अगं गौरी सांभाळते त्याला. हो का? मग जा ना, तिलाच माग पैसे. बहीण आहे ना तुझी, आणि अशा वेळेस तर तिने तुला मदत करायलाच हवी. आणि कोणासाठी कमवतीये रे इतके पैसे? न लग्न न मूलबाळ, नाही का? तुझ्यामुळे बानं घेतलेलं माझं शिक्षणाचं कर्ज मी फेडू शकलो नाही, आणि त्याचमुळे बानं गौरीला पण घराच्या बाहेर हाकललं. अगं तुझ्या हट्टापायी होतं नव्हतं सगळं ते मी विकायला लावलं. आणि हे सगळं घडलंय तुझ्याचमुळे. तुझ्याचमुळे हे सगळं घडलंय. तुला माझ्या बरोबर बादची आणि गौरीची माफी मागायला यावंच लागेल. चल चल. काय किती तारखेचं? अहो 28ला आमचं हे मंगल कार्याला बुक आहे. हो, आता एकाच दिवशी एवढे लोक लग्न करतात, त्याला आम्ही तरी काय करणार नाही का? हा, त्यांच्याकडे पाठवून देतो त्यांचे नंबर. बर बा. हॅलो बा. बा मला माफ कर बा. आम्ही नाही ते बोलो. खूप वाईट वागलो तुमच्याशी. आम्हाला माफ करा. ए बाच्या, अरे करंट्यानो, या घराची पायरी तुम्ही चढलात कसे? तुम्ही असे अचानक? दीपू दादा, वहिनी, गौरीताई. माझ्या गौरीचं नाव घेऊ नगस. गौरे, अगं या लिखा पिसवा. यांचा वावर आपल्या चांगल्या घरात नग. या एकदा ढसल्या ना, रगात संपल्याशिवाय सोडायच्या नाहीत. बा, अरे असं काय करतोयस? काही झालं तरी मुलगा आहे तो तुझा. चला निघायत ना. बा, बा मला माफ कर बा. मला माफ कर बा. अरे माफ कर त्यांना. गौरे, विकी, गाडी बाजूला घे. काय रे शंकर्या, गौरीला ताई म्हणतोस आणि तिच्याशीच टाका भिडवतोस? विकी, तोंड सांभाळून बोल. गौरी बरोबर सूत जुळवतोस, तिच्यावर मजा मारतोस. आज तुझी गेमच वाजवतो. विकी, हॅलो साहेब, मी गौरी माने बोलते. शंकर दादा,
शंकर दादा घाबरू नको शंकर दादा शंकर दादा त्या शंकरला गोळी घातलीस? तू ह्या थराला जाऊन पोचशील असं वाटलं नव्हतं मला. त्या शंकराला पाहिलं ना की माझं डोकंच फिरतं. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना. अरे त्यानेच तर घात केलाय तुझा. माझी चूक. अति लाड केले मी तुझे. वाटलं होतं सुधारशील, पण नाही. त्या गौरीपायी स्वतःची जिंदगी पण बर्बाद केलीस. आणि माझी, मला जी गोष्ट आवडते ना ती मी मिळवतोच, बाय हुक और बाय क्रूक. बस विकी, बस. नशीब हे बघायला तुझी आई आज नाहीये. डॉक्टर, केसचं आत्ताचं स्टेटस काय? त्यांच्या दोन्ही किडन्या काम करण्याच्या झाल्यात. काय? इमिजिएटली किडनी ट्रान्सप्लांट करायला हवी, पण योग्य किडनी मिळायला तर हवी. डॉक्टर, मी किडनी द्यायला तयार आहे, पण त्यांना तुमची किडनी सूट व्हायला हवी. आपण सगळ्या टेस्ट करूया. डॉक्टर, लगेच टेस्ट करा. हे घेऊन जा आणि ताबडतोब औषधं आणा. ठीक आहे. काळजी करायचं अजिबात कारण नाही. गरज वाटली तर मला फोन मी बोलवते. गौरी, देवाची कृपा होती म्हणून जीवावरचं दुखणं हातावर बेतलं बघ. नाही तर मी काय केलं असतं ग गौरी. शांता का, झालंय ना सगळं ठीक. मी डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन येते. तुला काही खायला आणू? नाही, काही नको. गौरीताई, अगं तुझं हार्दिक अभिनंदन. अगं पेपरला बातमी आली, तुला स्वयंसिद्ध गौरव पुरस्कार जाहीर झाला. अगं बाई, अरे अगं अभिनंदन गौरी तुझं, अभिनंदन. आयुष्यमान भव. बुडी ग बाई. गौरी, आई साहेब, तुम्ही इकडे कशा? याने इथंच ॲडमिट केलंय ग. यांची तब्येत फारच बिघडली. काही सुचेनसं झालंय बघ. सगळं बिघडून केले अगदी. काय झालंय बाबासाहेबांना? यांच्या किडन्याच काम करेनसं झालं. महेश कुठे गेलाय? तो डॉक्टरांच्याकडे रिपोर्ट आणायला गेलाय. आता डॉक्टर काय म्हणतात बघू. गौरी, तू इथे? शंकरला ॲडमिट केलं इथे. विकीनी गोळी झाडली त्याच्यावर. नशीब गोळी हाताला चाटून गेली म्हणून बचावला तो. महेश, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले बाबांचं किडनी ट्रान्सप्लांटेशनचं ऑपरेशन करावं लागेल. ताबडतोब. रिपोर्ट प्रमाणे माझीही किडनी सूट होत नाहीये. शोध सुरू आहे किडनीचा. अरे देवा. आता आजी रडू नको. आजोबांना काय झालंय? नका काळजी करू. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. देवाची कृपा. नाऊ ही इज ॲब्सोल्युटली आउट ऑफ डेंजर. वेळेवर योग्य किडनी मिळाली म्हणून ते बचावले. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. सिस्टर, मी लिहून दिलेली औषधच कंटिन्यू करा. डॉक्टर, कुणी वाचवलं मला? कुणी माझ्यासाठी किडनी दिली आपली? हे बघा, ज्यांनी आपली किडनी डोनेट केली आहे त्यांनी आपलं नाव न सांगण्याची विनंती केली आहे. सो आय एम सॉरी. डॉक्टर, प्लीज मला त्यांचं नाव सांगा. मला त्यांचे आभार मानायचे. रिअली आय एम सॉरी. लेट्स गो. ये गौरी. बाबासाहेब, तुम्हाला जिनं किडनी दिली ती ही गौरी.
एवढा मोठा त्याग करून निघाली तशीच कुणाला न सांगता कळवता. हरबा हिला लेख म्हणावी का माऊली? गौरी, फार मोठे उपकार आहेत ग तुझ्या माझ्यावर. तुझे ऋण मला या जन्मात तरी फेडता येणार नाहीत पोरी. पण का, कशासाठी एवढा मोठा त्याग केलास ग? बाबासाहेब, आज मी या माणसांमध्ये उभी आहे ती फक्त तुमच्यामुळेच. लहानपणी तुम्ही मला शाळेत घातलं म्हणून मला शिकता आलं, व्यवसायात प्रगती करता आली. गौरी, शिक्षणामुळे मला जगणं कळलं. तुम्ही माझ्यावर आतापर्यंत जे काही उपकार केलेत ना, त्याची किंचितची परतफेड. गौरी, येते मी. गौरी पोरी, तुझं माझं नातं इथंच संपलं का ग? मला जीवदान देऊन माझ्यावर उपकार केलेस, पण मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायची संधी देणार नाहीस वय तू? ए पोरी, आमच्या घरात आमची सून म्हणून येशील का ग? सांग की. तुझं पण लग्न थाटामाटात करू, अगदी लक्ष्मी सारखं. शालू बघ, नियतीनं बघ कसा सारीपाट मांडलाय. महेश, तुझ्या स्वाधीन करतोय माझी गुणाची लेख. जशी माझी लक्ष्मी तशीच ही गौरी. नमस्कार. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ विजया कदम यांना मी आता विनंती करते की त्यांनी सौ गौरी माने महाडिक यांचा आता सत्कार करावा. सौभाग्यवती गौरी माने महाडिक खेड्यातील शेतकरी कुटुंबातील ही मुलगी. मोठमोठे उद्योजक केवळ स्वतःच्या हिताचा विचार करतात, पण सौभाग्यवती गौरी यांनी स्वतःची प्रगती तर साधलीच, पण आपल्याबरोबर रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या अनेक असंघटित कामगारांच्या हिताचा आणि भवितव्याचा विचार त्यांनी करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थाही उभी केली. समाजाप्रती आपलं काही ऋण आहे, केवळ हीच भावना उराशी बाळगून त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. मी आता गौरी माने यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझे बंधू भगिनींनो, आजचा हा सत्कार फक्त माझा नाही आहे, तर माझे सगळे नातेवाईक, शंकरदादा, माझे सगळे वाढपे वाढपिणी, आचारी बंधू भगिनी यांचा आहे. मी ह्या सगळ्यांची शतशः ऋणी आहे. आणि आजच्या माझ्या यशामागे ज्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे तो माझा भाव. मी हा स्वीकारलेला सत्कार आज त्याला अर्पण करते. ये ना.
मायबाप हो, मी अडाणी माणूस, या वक्ताला काय बोलायचं ते मला कळणं झालंय. माझ्या लेकीचा सत्कार केला तुम्ही, माझा ऊर अगदी आनंदानं भरून आलाय बघा. मायबाप, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. मुलगा आणि मुलगी असा फरक कधी करू नका. मुलाला आणि मुलीला देवानंच आपल्याकडं धाडलेलं आहे. दोघही सारखीच आहेत. दोघांना शिकवलं पाहिजे, दोघांना मोठं केलं पाहिजे, दोघांवर सारखंच प्रेम केलं पाहिजे. पण मी अगदी उलट वागलो बघ. गौरे, मला क्षमा कर पोरे. आबाळाचं काळीज आहे तुझं ओळखू शकलो नाही मी. शेवरीचं झाड पण सावली देऊ शकत हे तू दाखवून दिलं जगाला. पाया पडतो तुझ्या, माफ कर मला. असं काय करतोस? लेक आहे ना मी तुझी. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.